निसर्ग, आरोग्य आणि अध्यात्माचा अद्भुत संगम म्हणजे चातुर्मास. नमस्कार मित्रमैत्रिणी, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण चातुर्मास या विषयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ते तुम्ही सर्वांनी ऐकावी किंवा वाचावी ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे. आता हिंदू संस्कृतीत चातुर्मास या 4 महिन्याच्या कालावधीला अत्यंत पवित्र आणि विशेष असे स्थान दिले गेले आहे. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून सुरू होणारा हा काळ कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशीपर्यंत चालतो. आता समाज, मन आणि धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने चातुर्मास म्हणजे पूजा, अर्चा, उपवास, नामस्मरण आणि संयमाचा काळ. परंतु जर आपण या परंपरेचे थोडे सखोल विश्लेषण केले तर आपल्या लक्षात येते की चातुर्मास हा केवळ कर्मकांड नसून त्यामागे आपल्या ऋषीमुनींनी मांडलेले अत्यंत गूढ आणि आश्चर्यकारक धर्मविज्ञान व आयुर्वेद दडलेले आहे. तर आता आपण बघूया चातुर्मासाच्या तारखा. आता चातुर्मास 2026 या महत्त्वाच्या तारखा. आता सन 2026मध्ये चातुर्मासाचा हा पावन काळ खालील तारखानुसार असणार आहे. चातुर्मास प्रारंभ देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी पासून शनिवार दिनांक 25 जुलै 2026 4 पासून सुरू होतो आणि चातुर्मास समाप्ती प्रबोधिनी म्हणजे देव उठणी एकादशी शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. तर या पूर्ण चातुर्मासाचा एकूण कालावधी आहे 4 महिने म्हणजे सुमारे 119 दिवस एवढा हा कालावधी आहे. आता चातुर्मासात शुभ कार्य का बंद होतात हे आपण आता बघूया. आता पौराणिक कथेनुसार देवशयनी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यासाठी क्षीरसागर म्हणजे योग निद्रेत जातात आणि कार्तिक एकादशीला म्हणजे प्रबोधित म्हणजे जागे होतात. विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते मानले जात असल्याने ते निद्रावस्थेत असताना विवाह, वास्तुशांती, मुंज किंवा नवीन व्यवसायाचा प्रारंभ यासारखी मंगल कार्ये केली जात नाहीत. यामागील वास्तव आणि सामाजिक कारण. आता प्राचीन काळी पावसाळ्यात नद्यांना पूर यायचे, कच्चे रस्ते चिखलमय व्हायचे आणि वाहतुकीची कोणतीही साधने नव्हती. मग अशा काळात दूरवरून पाहुण्यांना एकत्र आणून विवाह किंवा इतर उत्सवे साजरे करणे अत्यंत कठीण व धोक्याचे होते. तसेच हा काळ मुख्यत्वे शेतीच्या पेरणीचा आणि लावणीचा असायचा. त्यामुळे संपूर्ण समाज शेतीच्या कामात व्यस्त असे. आता या व्यावहारिक अडचणींचा विचार करून आपल्या पूर्वजांनी या काळात कौटुंबिक आणि भव्य सोहळ्यावर बंदी घालून लक्ष आत्मचिंतनाकडे वळवले. आता चातुर्मास धर्म, विज्ञान आणि आयुर्वेदाचे आश्चर्यकारक सत्य. आता चातुर्मासाचा काळ हा बदलाचा ग्रीष्माकडून वर्षा आणि वर्षाकडून शरदाकडे म्हणजे ग्रीष्म ऋतूपासून वर्षा ऋतूकडे आणि वर्षाकडून शरद ऋतूकडे जातो. आता हा काळ असतो. या बदलांचा मानवी शरीर आणि मनावर थेट परिणाम होतो. त्यामुळे आयुर्वेदाने हा बदल ओळखूनच चातुर्मासातील नियमांची रचना केली आहे. आता आपण बघूया पहिल्या भागामध्ये. आता जठराग्नी मंद होणे आणि आहाराचे नियम. आता आयुर्वेदानुसार पावसाळ्यात आकाशात ढग जमा होतात आणि हवेत दमटपणा वाढतो. त्यामुळे मानवी शरीरातील जठराग्नी म्हणजे पचनशक्ती मंद होते. आता या काळात जड, तेलकट किंवा अति मसालेदार अन्न पचवणे शरीराला कठीण जाते. म्हणूनच चातुर्मासात उपवास करणे, एकभुक्त राहणे म्हणजेच 1 दिवसातून एकदाच जेवणे
आणि सात्विक आहार घेणे बंधनकारक केले गेले. आता या माध्यमातूनच पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि शरीर नैसर्गिकरित्या शरीर शुद्ध होते. आता आपण दुसरं बघूया. आता ऋतूनुसार अन्नावरील बंधने, आयुर्वेदिक चक्र. आता ऋतू बदलला त्याप्रमाणे आपल्यावर अन्न खाण्यावर बंधन आहे. आता चातुर्मासाच्या प्रत्येक महिन्यात ठराविक अन्नपदार्थ वर्ज्य सांगण्यामागे मोठे विज्ञान आहे. आता ते आपण बघूया. आता श्रावण महिना. आता श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या वर्ज्य कराव्यात. आता हे वर्ज्य करण्याचं कारण काय आहे तर पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवर सूक्ष्म कीटक, जीवाणू आणि अंडी जास्त प्रमाणात असतात. तसेच या दिवसात भाज्या खाल्ल्या की कफ आणि वात वाढणाऱ्या भाज्या या कफ आणि वात वाढवणाऱ्या असतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये. आता बघूया आपण भाद्रपद महिना. आता भाद्रपद महिन्यामध्ये दही वर्ज्य करावे. त्याचे कारण भाद्रपद महिन्यामध्ये शरीरामध्ये पित्त साचू लागते आणि या काळात दही खाल्ल्याने कफ आणि पित्ताचा प्रकोप वाढून त्वचेचे वा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे भाद्रपद महिन्यामध्ये दही खाऊ नये. आता आपण बघूया आश्विन महिना. आता आश्विन महिन्यामध्ये ताक, दूध हे मर्यादित स्वरूपामध्ये घ्यावे, कारण या काळामध्ये ऋतू बदलत असल्याने पचनसंस्थेचे संतुलन राखण्यासाठी ताक आणि दुधाचा वापर मर्यादित ठेवला जातो. आणि आता आपण चौथा महिना कार्तिक महिना. आता कार्तिक महिन्यामध्ये द्विदल धान्य कमी करणे, पचनास जड असणाऱ्या डाळी आणि द्विदल धान्य म्हणजे त्यामध्ये कडधान्य येतात. या धान्याचा वापर कमी करून शरीराला हलक्या आहाराची सवय लावली जाते कार्तिक महिन्यामध्ये. आता तिसऱ्या भागात बघूया आपण सूक्ष्म जीवशास्त्र आणि साथीचे आजार. आता वैज्ञानिकदृष्ट्या पावसाळ्यामध्ये जीवाणू, विषाणू आणि बुरशीची वाढ तीव्र गतीने होते. दूषित पाणी आणि अन्नामुळे टायफॉइड, कॉलरा, जुलाब यासारखे संसर्गजन्य आजार पसरतात. आता या काळामध्ये बाहेरचे अन्न टाळले पाहिजे. सहसा उकळलेले पाणी पिणे आणि उपवासाच्या माध्यमातून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे हा मुख्य उद्देश असतो. आता चौथा भाग बघूया आपण. चौथ्या भागामध्ये मानसिक आरोग्य आणि आत्मपरीक्षण. आता पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश हा फार कमी मिळाल्यामुळे मानवी मन थोडेसे उदास आणि आळशी बनू शकते. म्हणूनच या काळामध्ये ध्यान, जप, नामस्मरण, कथा, कीर्तन आणि ग्रंथाचे वाचन सांगितले गेले आहे. यामुळे मनातील सत्वगुण वाढतो, ताणतणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य हे उत्तम राहते. आता जैन व वारकरी परंपरेत साधू संत या काळात एकाच ठिकाणी राहून चातुर्मास व्रत करतात, जेणेकरून पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील लहान-सहान कीटकांची व सूक्ष्मजीवांची पावले पडल्याने हिंसा होऊ नये यासाठी ते एका ठिकाणी बसून चातुर्मासाचे व्रताचे पालन करतात. आता पाहूया आपण आता हे सर्व मागचं निष्कर्ष काय आहे. आता या निष्कर्षाच्या रूपामध्ये चातुर्मास ही केवळ एक अंधश्रद्धा किंवा जुनी रूढी नसून ती आपल्या पूर्वजांनी मानवी आरोग्यासाठी दिलेली एक अप्रतिम जीवनशैली आहे. आता निसर्गातील बदलानुसार स्वतःच्या शरीराला आणि मनाला जुळवून घेणे, पचनसंस्थेला विश्रांती देणे आणि
आत्मचिंतनातूनच मानसिक शांती मिळवणे हेच चातुर्मासाचे खरे आणि वैज्ञानिक रहस्य आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी जी चातुर्मासाची माहिती सांगितलेली आहे तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर जरूर करा. आता पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.